नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, चोराच्या उलट्या बोंबा. आता एवढा मोठा कांड घडलंय. ज्ञानराधा विषय आता सगळ्या चव्हाट्यावर येऊन सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अनेक लोकांच्या आयुष्याशी खेळून अनेकांचे स्वप्न बेचिराग करणारा विषय ठरला. परंतु जेव्हा व्यावसायिकांना या संदर्भातून त्या संस्थेचा पदभार स्वीकारायचा होता, म्हणजे पुण्याहून जे फतवा आला आपल्या सहकार आयुक्तांचा, आणि सहकार आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार बीडचे DDR समरथ जाधव यांना ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा व्यावसायिकाचा चार्ज घ्यायचा. त्या संदर्भातून त्यांनी ज्या काही प्रक्रिया सुरू केल्या आणि त्या ज्ञानराधाच्या मुख्यालयाला भेट देण्याचा प्रयत्न. अगोदरच तर ते सगळ्या गोष्टी मोडकळीस आलेल्या, म्हणजे लाईट बिल न भरल्यामुळं विद्युत कनेक्शन तोडण्यात आलेलं आहे. जवळपास यांनी आपल्या प्रतिष्ठेसाठी आणि आपल्या भौविक विलासिततेसाठी ज्या काही सिस्टीम तिथं तयार करून ठेवल्या होत्या ऑटोमॅटिक, तर लाईट तोडल्यामुळे ह्या सगळ्या सिस्टीम करप्ट झाल्या. मग त्याला उघडणार कसं? या सगळ्या संघर्षातून जेव्हा समरथ जाधव यांनी या सगळ्यावर मात करून जेव्हा त्या ज्ञानराधाचा चार्ज घ्यायला गेले, त्यानंतर माझ्या माहितीच्या सूत्रानुसार, माझ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, की समरथ जाधवांनाच आता 2 पानाची चांगली खरखरीत नोटीस या कुटे साहेबांनी पाठवली. ही नोटीस आल्यानंतर सर्वसामान्याच्या माणसाचे डोळे एकदम फाड करून उघडतील की नेमका काय प्रकार आहे. ही नोटीस कशासाठी? ज्या माणसाने या सगळ्या लोकांना वर्षभर आपल्या भूलथापांवर, आपल्या मनोरंजक कथेंवर 1 वर्ष काढायला लावलं. आपल्या पद्धतीनं आपली जी काही भूमिका आहे ती स्पष्ट करून आपलं खोलीत आपल्या हातात लागावं याचे प्रयत्न 100% केले. आज जरी कुठे आरोपी असतील, पण त्या समाजाच्या दृष्टीने ते अपराधी आहेत. कारण की त्यांनी जो गुन्हा केलाय, जो काही अपराध केलाय, ते समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा गुन्हा आहे. त्याला आम्ही कधीच माफ करू शकणार नाहीत. कारण की याच्यात जो कोणी गुंतवणूकदार आहे, तो गुंतवणूकदार महत्वाचा गुंतवणूकदार म्हणजे या संस्थेचा सगळ्यात मोठा पायाभरणीसाठी वापरण्यात आलेला माल आहे. आणि त्याच पायाभरणीवर या लोकांनी आपले दिव्या स्वप्न रंगवले. तिरुमला सारखे प्रोजेक्ट तयार केले त्यांनी. आपले विविध प्रोजेक्ट, डेअरी सारखे प्रोजेक्ट तयार केले त्यांनी. कपिला पशु आहार सारखा तिरुमला पशु आहार सुरू केला. म्हणजे हे सगळे जे काही कवायती केल्या ना, त्या कवायती या ज्ञानराधावर केल्या. पण ज्ञानराधाचा जेव्हा या गोष्टीवरचे 420 चे गुन्हे दाखल झाले, ज्या पद्धतीनं MPID ऍक्ट नुसार याचा तपास चालू आहे, आणि हे सगळं चालू असताना कुटे यांच्या वकिलांना त्या व्यावसायिकांना 2 पानाची जी नोटीस पाठवल्याची सूत्रांनी माहिती दिली ना, तर खऱ्या अर्थानं या सामाजिक दृष्टीनं हा लागलेला एक झटका आहे की ज्या गोष्टीच्या मुळे सगळा महाराष्ट्र थैमान आहे. मराठवाड्यातल्या अनेक लोकांचे स्वप्न धुळीला मिळालेत आणि त्यांनी त्या नोटीसमध्ये लिहिलंय की माझ्या परवानगीशिवाय आणि मला विश्वासात घेतल्याशिवाय तुम्ही त्या संस्थेची उघडण्याची, त्या संस्थेचं मुख्यालय उघडलंच कसं. आणि त्याच्या पुढचा कळस आहे की त्यांनी सचिन उबाळे यांना कोणत्या अधिकाराखाली त्या मुख्यालयात प्रवेश दिला. त्याच्यात लिहिलं गेलेलं आहे की सचिन उबाळे हे आमचे ठेवीदार नसून आमच्या कोणत्याही व्यवहाराशी या ज्ञानराधाच्या व्यवहाराशी त्यांचा संबंध नाही. मग त्यांना घेऊन या सगळ्या कवायती का? कुटे साहेब, जेव्हा हाच सचिन उबाळे तुमच्यासाठी SP साहेबांच्या मध्यस्थीनं वेगवेगळ्या पद्धतीनं समेट घालत होता, त्यावेळेस तुम्ही त्या सचिन उबाळेला विचारलं का तुझा काय संबंध आहे? तुमच्या सोलापूरच्या बैठकीमध्ये, बीडच्या बैठकीमध्ये, म्हणजे 1 वर्षभराच्या त्या झुलत्या काळामध्ये सचिन उबाळे यांनी ठेवीदारांची मध्यस्थी केली. त्यावेळेस सचिन उबाळे कोण आहे हा विषय तुमच्या डोक्यात नाही आला. आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हा सचिन उबाळे म्हणजे या सगळ्या लढ्याचा एक धागा म्हणून जर व्यावसायिकांनी त्यांना पुढं केलं असेल
किंवा या संदर्भातून ठेवीदारांचा एक विश्वास उघडताना काही पंचांच्या माध्यमातून किंवा काही तांत्रिक गोष्टी करायच्या असतील तर त्या सचिन ओबाळेचा उल्लेख करून तुम्ही व्यावसायिकांना डायरेक्ट नोटीस देता. म्हणजे या गोष्टीला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आणि अशा बोंबा मारून अशा हे करून तुमचे काय केलेले पाप झाकणार आहेत का? तुम्ही ज्या भोगविलासिकतेमध्ये तुम्ही ज्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जो लोकांचा पैसा खैरातीसारखा वाटला, खऱ्या अर्थानं तो पैसा आज तुम्ही योग्य मार्गाला लावला असता, योग्य पद्धतीने वापरला असता तर कदाचित असे अनेक जे बळी गेलेत ना, अनेकांचे स्वप्न धुळीस मिळालेत ना, अनेक जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत ना, ते कुटुंब उद्ध्वस्त झाले नसते. पण तुम्हाला काय, आता जेव्हा या व्यावसायिकांच्या माध्यमातून तुमचं पितं उघडं पडल ही गोष्ट लक्षात आली, तेव्हा तुम्ही तुमच्या वकिलांच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव तंत्र टाकण्यासाठी नोटीसी पाठवताय. खरं समाज कोणत्या मार्गाला जाईल आणि कोणता मार्ग कुठं वळण घेईल याचा थांब पत्ता सुद्धा लागत नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं आता सुरेश कुटे यांनी स्वतःच्या नैतिकतेला विचार केला पाहिजे की त्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला लवकरात लवकर कशा पद्धतीने तडीस नेता येईल यासाठी सहकार्य केलं पाहिजे. परंतु या व्यतिरिक्त व्यावसायिकांनी हे दरवाजे कस काय उघडले, मला का विश्वासात घेतला नाही? तुम्हाला विश्वासात घेण्यासाठी का जेलमध्ये येऊन व्यावसायिकांनी तुमची राजीमर्जी घेऊन जाणं गरजेचं आहे? किंवा सहकार खात्यामध्ये कोणत्या पद्धतीच्या अशा संस्था आहेत की ज्या संस्था डबघाईला आल्या, मुदतीला आल्या, दिवाळखोरीला निघाल्या तर त्या संदर्भात प्रशासक त्या चेअरमनांची त्यांना संमती घ्यावी लागते. अहो, दिवाळखोरीत आलात म्हणजे तुम्ही चालवायच्या लायकीचे राहिलेच नाहीत. मग ही सगळी गोष्ट असताना तुम्हाला या गोष्टीचा आक्षेप घेण्याची जी बुद्धी सुचायला लागली, त्या बुद्धीच्या मागे काय कडकटकार असताना तेच आता समजायला तयार नाही. तुम्हाला म्हणजे व्यावसायिकांना ज्या पद्धतीच्या कारवाया सुरू करायच्या आहेत त्या कारवायापासून रोखायच्यासाठी तुम्ही ही युक्ती वापरली का? असे अनेक प्रश्न आता पटलावर समोर येऊ लागलेत. आणि या पटलामुळं सर्वसामान्य माणसाच्या ज्या पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही घेऊन स्वतःला बीड मधला किंग दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा महाराष्ट्रातला एक चांगला उद्योजक दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यापेक्षा आता ज्या लोकांकडून तुम्ही घेऊन आपले स्वतःचे मनोरंजन स्वप्न फुलवण्याचा प्रयत्न केला ना, त्यांची परत फेडण्याची जी कवायत ती लवकरात लवकर सुरू करा. आणि तुमच्याकडून जे काही सहकार्य होईल, कारण की अनेक लोक हे भावना दिलेत, अनेक लोकांच्या प्रश्नांना आजही प्रश्न थैमान मांडतायत आणि तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे तुमच्याला खैराती वाटल्या नव्हत्या. त्यांनी स्वतःच्या भवितव्यासाठी आणि स्वतःच्या वेळेवर पैसा कामी यावा यासाठी तुमच्याकडे व्याजाच्या लालसेने पैसा ठेवलेला होता. याचा अर्थ तुम्ही त्यांचा गळा दाबणं म्हणजे त्यांनी ठेवलेल्या विश्वासाला घात करणं म्हणजे तुमच्या पुढच्या आयुष्यात या गोष्टीचे प्रारब्ध मिळतील हे निश्चित आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींमध्ये जर थोडीशी विवेचना केली ना तर शेवटी तुम्ही जे काही करताय आणि ज्या पद्धतीचे फंडे वापरताय ना ते नैतिक दृष्ट्याने कुठेही बसणारे नाहीत. आणि अशा पद्धतीनं फसवेगिरी करून तुम्ही स्वतःची ज्या पद्धतीची प्रतिष्ठा धुळीस मिळवली तर त्याच्यावर आता मूठ माती टाकू नका, एवढीच विनंती. नमस्कार.